आत्मसात करायचं असतं. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम कार्यक्रम तिकडे ऑफिस लागूनच आहे. होणार नाही आपल्याला. तुम्ही आलो बरं. त्याला चप्पल राहून दे, चप्पल राहून दे, स्लिपर राहून दे, स्लिपर राहून दे. चालते इतकं चांगलं नको होणार नको नको. नाही नाही आम्ही बरोबर आलो. तो विषय वेगळा झाल्यानंतर त्या गावात उद्ध्वस्त होतात आम्हाला इकोटुरिझम आचार्य शैलीचा विचार करून वगैरे. नमस्कार. अरे नमस्कार सर, इकडे या ना सर. इथे इथे बसतो. इथे गावाची शेती आहे ती शेती पारंपरिक वडील प्राचीन त्याच्यात कुठलं तरी बाहेरचे बैल आणले आणि गाय घ्यायला अशा गावातल्या गावातच सगळं खुला केला त्यांची ते त्याच्यातच त्यांचं ते एकदम चांगली होते. गावावर आपण म्हणतो ना पथरावर चरलेल्या सगळ्या गाडी फिरायला अशा त्या गाडी. मग त्यांचं दूध वगैरे पण त्यांना कसं मार्केटिंग करण्यानंतर 60 लिटर दूध चालू केलं. पण पुढे न्यायला कोण नाही, कारण ते काही चढून जाऊन दूध पोचवणार नाही खाली. त्याचा विषय असते की सर विष्णूकडे तरी हिरवं राहतं. शेजार कापड दिस आहे किंवा ह्याची आमची दृष्टी सगळी सुधारली. तुमच्याकडे विचार करावाच लागत नाही. ऑलरेडी सगळे विचार केलेले असतात. एवढे पांढरे झाले ना त्याच्यामुळे माझी चेहरा ओळखीचा वाटतो पण जरा कन्फ्युज झालं. चालू करू? हो चालू सर. या ना. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आता या ठिकाणी होत असलेला कृषी दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अशा या संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख मान्यवर आमचे मार्गदर्शक सन्माननीय कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्माननीय श्रीरंग कद्रीकर साहेब, सन्मान या उत्सवाची सुरुवात करताना दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आपण याची सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो डॉक्टर
आप्त श्री ठाकूर देसाई साहेब यांना विनंती आहे. सन्माननीय शहानवाज शाह, सन्माननीय दीपक पटवर्धन आलेले नाही. सन्माननीय दिलीप नागवेकर, सन्माननीय सुजित चिमण, सन्माननीय जयवंत विचारे, सन्माननीय भाऊ बंधारे. विचारे जयंती आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक आणि वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे. फक्त एक फोटो काढते सर. सर्वांनी केलं कुठे गेला तू? टेकरी फळ मिळणार. पण आता आपण देखील सगळं व्हायला पाहिजे. हे सगळी जी देवराची जशी जुनी होती ती सगळी झाडं परत त्यांच्या पूर्वतयारी करून पुढची तयारी. आता ही जवळजवळ 100-150 केशर आहे लावले ना, नारळ 100, रक्तचंदन आहे, सुपारी थोडीशी लावली आणि आता व्हरायटी केली सगळी आपली. म्हणजे शेती कृषी विद्यापीठाची सगळी कलमं वगैरे आणि खाली आता कलमं करायचा, काजू कलमं करायचं आहे. गंदीला 4 किंवा 7 इकडे घर घाल पुरण. हो या महिलाच्या इकडे या होती. एक तुमच्यापैकी कोणतरी या वसंतराव नाईक यांचा जयंतीचा दिवस आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत माजी आमदार यांचा जन्मशताब्दी वर्ष महोत्सव आपण गेले वर्षभर संपन्न करतोय. आणि ह्याच औचित्याने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन वर्षभर करण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आज हा कृषी दिन आपण साजरा करतोय. या कृषी दिनासाठी प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थिती लाभलेले सन्माननीय श्रीरंग कजरेकर साहेब, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातल्या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन होऊन नवीन प्रजाती निर्माण करणं, बियाणे निर्माण करणं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं ह्या एका वेगळ्या पद्धतीनं काम करून कजरेकर साहेबांनी आपली प्रतिमा कायमस्वरूपी आपल्या या कोकणवासियांच्या मनात ठेवलेली आहे. श्रीरंग कापा या नावाचं एक वेगळं कापा फणसाची निर्मिती देखील त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. अशा प्रकारचं एक आपलं शेती विषयातलं श्रेष्ठत्व असले श्रीधर ठाकूर देसाई जे डॉक्टर आपल्याला नेत्रतज्ञ आमचे सन्मान्य या संस्थेचे अध्यक्ष विवेकराव सावंत यांच्या कल्पनेतून वेगवेगळे विविध उपक्रम आपण नेहमी करत असतो. या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेले वर्षभर स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि पर्यावरणाचा ध्यास लक्षात घेता पर्यावरणाला पूरक असं काम देखील या संस्थेच्या माध्यमातून करत आलेलो आहोत. आणि त्याचा भाग पडून प्रत्येक शाळेला मोठ्या प्रकारचे वृक्ष देऊन जे वृक्षांच्या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती होईल अशा वृक्षांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या परिसरामध्ये वृक्षाची लागवड करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सन्मान करत आहोत.
रक्तचंदनाच्या घरी लावायचे. आणि एक रक्तचंदनाचं रोप आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांना प्रदान करत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या वतीनं एक सन्मान चिन्ह देखील त्यांना त्या ठिकाणी अर्पण करत आहोत. पत्रकार साहेबांना विनंती आहे त्यांनी हा आमचा छोटासा सन्मान स्वीकारावा. आपलं मार्गदर्शन निश्चितपणे संस्थेचे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहील ही अपेक्षा देखील या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. यांचा आपण सन्मान करत आहोत. ते पण सर ते हातात कृपया आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या प्रतिसाद करून आपल्या सन्मानाला साथ द्या. ऐकलं या समोर तुम्ही पहिले दोन तास सर इकडे आमचा सन्मान आपले मार्गदर्शक सल्लागार ॲडव्होकेट सुधीजी लिमण यांच्या सोबत या ठिकाणी होतोय. दोन्ही पण हातात घ्या. हां खाली ठेवलीस तेवरती सर दोन्ही एक हां एक दोन सर ऐकले चव्हाण यांचा या ठिकाणी त्यांनी उचित सन्मान करावा. दोन्ही हां इकडे समोर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी शेतीबरोबर कुक्कुटपालन देखील आपल्या त्या जागेमध्ये केलेलं आहे. नाचणी, भात, बियाणे, जुन्या प्रकारची बियाण्यांची लागवड करून पुन्हा एकदा जुनी बियाणे जिवंत ठेवण्याचं काम सन्मान्य विनोद सावंत यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर सन्मान्य श्री राजेंद्र पाले मित्र आमचे सन्मान्य राजेंद्र पाले नर्सरीच्या माध्यमातून कामगिरी ज्यांची निश्चितपणे चालू आहे. सन्मान्य अनिल कदम सरांना गुगलचा असेल तर सरांना बदल युवा उद्योगशील असं व्यक्तिमत्व आणि कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आणि भाजीपाला शेतीच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपली आवड जोपासली आणि शेतीसाठी भरीव कामगिरी प्रत्येक गावामध्ये त्यांचे सगळे उपक्रम निश्चितपणे चालू आहेत. त्याचा देखील या ठिकाणी येतो की सन्मान हां द्या दे द्या दोन्ही हां दोन्ही बघा दोन्ही जर पाहिजे थोडी हां विवेक सर जरा वैदिक त्याचबरोबर या ठिकाणी भाऊ इकडे सर सावंत सावंतराव इकडे बघा. एक युवा नेतृत्व सन्मान्य शैलेश कामकर प्रयत्न शेती विकासासाठी निश्चितपणे गाव पातळीपासून सुरू आहे.
या ठिकाणी महिला वर्गातून सातत्यानं समाजासाठी आणि शेती विषयासाठी त्यांची धडपड चालू असते त्या सन्मान्य तिलोत्तमा खानविलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. सन्मान्य कत्रेकर सर आणि संस्थेचे अध्यक्ष सन्मान विवेकानंद यांना विनंती आहे की तिलोत्तमा खानविलकर यांचा त्यांनी यथोचित सन्मान करावा. मॅडम जर अशा मॅडम तिकडे 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 पलीकडे 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 अशा या हां हां सर हे दोन एक हां सर सर इकडे बघा. आता या ठिकाणी आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे. सर्वप्रथम मी आमच्या या संस्थेला सातत्यानं बरोबर एक चांगला कार्यक्रम आजचा म्हणजे जे शेतीमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे अशांचा देखील एक चांगला सन्मान करण्याचं काम या दिवसानिमित्त या संस्थेने कुक्कुटपालन संस्थेने आयोजित केलं. त्याबद्दल मी सर्व संचालक अध्यक्ष यांना प्रथम धन्यवाद देतो. समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी आज या कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज कृषी दिन पण आहे. कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याची अनेक कारणं आहेत. ते कारणांचे मीमांसा करताना ना अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. परिस्थिती तशी आहे, शेतकऱ्याला काय भाषेची नको आहे असं वाद नाही, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यातून मार्ग काढणे आपल्याला गरजेचं आहे. शेती प्रमाण झालं कारण दोन्ही कुटुंबातील 4 माणसं एकत्र की शेती करत नसतील अशा कमिटीचे मेंबर्सला बसले होते. तेव्हा हळूच आमचे कुलगुरू मला आले की अहो सासूरवाडीचा माणूस आहे, बघायला पाहिजे. म्हणजे ही जे वेगळं असं आमचं त्यांच्याशी होतं असं म्हणायला काय आज त्यांच्या आठवणी अनेक कामं त्यांनी केली आहे. सगळ्यांचा मोबा घ्यायचा तर आपल्याला वेळ पुरणार नाही. जास्त त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कृषी दिन साजरा करतोय. आणि विशेष म्हणजे सतत धडपडणारे विवेकराव सावंत यांनी हे कार्यक्रम प्रतिवर्षी या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमास उपस्थित माजी कुलगुरू श्रीराम कद्रेकर साहेब, डॉक्टर श्रीधर ठाकूर साहेब, सुजित झिमण साहेब आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर. करू नका. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सुद्धा आपण तयार केल्या. याच्यामध्ये वांगी असेल, मिरची असेल, फळबाग असेल. आज बघा तुम्ही बाहेर न कमवत आणि काय करताय, आणताय आणि बाजारात जाताय आणि केळी विकत आणताय ना. तर ही केळी विकत आणताना तुम्ही स्वतःच्या घरामध्ये विष आणताय. बाहेरच्या केळीवर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मारले जातात. आज आम्ही बाजारातून वांगी आणतोय, टोमॅटो आणतोय, हे संपूर्ण केमिकल मारलेल्या गोष्टी आहेत आणि हे कृषी खात्याला फार मोठं घातक आहे. कारण याच्यामध्ये जे खतं वापरली जात आहेत, शासनाने एक पाहिलं, त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. काय असेल आय डोंट नो. पण याच्यामध्ये रासायनिक शेतीचा जो शिरकाव झाला याच्यामुळे आपल्या जमिनीची वाट लागली, पण आमच्या शरीराची वाट लागली. तुम्ही बघा, एक साधी गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये एखादी गाय असायची, आपण तिचं दूध काढायचो किंवा आपल्या गावामध्ये कोणाचा तरी गोठा असायचा त्याच्याकडनं दूध घेतो आणि प्यायचो. आमची भूमिका बदलली. आम्ही काय करायला लागलोय तर बाजारातनं डेअरीचं दूध आम्ही आणायला. हे डेअरीचं दूध आहे काय? मी कुठल्या दुधावर बोलत नाही, ते व्यवसाय